विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या तासिकेमध्ये आपण BA द्वितीय वर्ष आपल्या अभ्यासक्रमासाठी असलेली व्यंकटेश माडगूळकर यांची सुप्रसिद्ध अशी कादंबरी बनगरवाडी या कादंबरीचा पुढील भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या पूर्वीच्या तासिकेमधून आपण व्यंकटेश माडगूळकर यांनी या कादंबरीतील जे मुख्य नायक आहे, या कादंबरीतील मुख्य नायक हे बनगरवाडी या ठिकाणी येतात. बनगरवाडी येथे आल्यानंतर त्यांच्या नजरेस किंवा त्यांच्या दृष्टीस तेथील जी घराची स्थिती असेल, शाळेची स्थिती असेल, या संबंधीचं वर्णन त्यांनी केलेलं आपणास दिसून येतं. त्यानंतर ऊन वाढल्यानंतर बनगरवाडी येथे जेव्हा ते लिंबाच्या झाडाखाली जो पार आहे त्या पारावर त्या ठिकाणी बसतात आणि तिथे बसल्यानंतर त्यांना भुकेची आणि तहानेची जाणीव झालेली आहे, तहाने लागलेली आहे. त्यावेळेस आत्तापर्यंत त्यांना कुणाचीही भेट झालेली नाही, पण जेव्हा त्यांच्या मनामध्ये असं वाटतं आहे की एखादा व्यक्ती जर या ठिकाणी आला आणि तो आपणा जर या ठिकाणी भेटला तर आपण त्याला पाणी कुठं आहे या संबंधीची चौकशी करावी किंवा त्याला विचारावं, असा विचार त्यांच्या मनामध्ये येतो. आणि विचार मनामध्ये आल्यानंतर तेवढ्यात त्यांना समोरून एक त्या गावातील माणूस आलेला दिसतो आहे. त्याचं वर्णनही या ठिकाणी त्यांनी पुढील प्रमाणे केलेलं आहे. तो जो व्यक्ती सर्वप्रथम शाळा मास्तरांना भेटलेला आहे त्याचं नाव आहे दादू. पुढे संबंध कादंबरीवर या शाळेतील मास्तर आणि दादू या दोन व्यक्तिरेखेविषयीचे वर्णन, या दोन पात्राविषयीचे चित्रण व्यंकटेश माडगूळकर यांनी तपशीलवारपणे केलेलं आहे. तर या ठिकाणी त्यांना हा कसा दिसलेला आहे त्याचं वर्णन पुढील प्रमाणे केलेलं आहे. त्याच्या डोक्याला तांबड्या रंगाचा पटका होता. आता व्यक्तिचित्रण वर्णन कशा पद्धतीने हुबेहूबपणे केलेलं आहे, तर या ठिकाणी जेव्हा आपण एक एक शब्द पाहू किंवा याचं वर्णन करू तेव्हा असं आपल्या लक्षात येईल की हा जो सर्वप्रथम गावामध्ये भेटलेला व्यक्ती आहे त्याच्या डोक्याला तांबड्या रंगाचा पटका होता, अंगात गोल सदरा होता. म्हणजे एकंदरीत त्याचा वेशभूषा कशी आहे, तो दिसायला कसा आहे आणि त्या दोघांमध्ये काय बोलणं झालं या संबंधीचं वर्णन पुढील प्रमाणे केलेलं आपणास दिसून येत आहे की त्याच्या डोक्याला हा तांबड्या रंगाचा काय पटका आहे, त्याच्या अंगामध्ये गोल सदराही आहे, धोत्राच्या टोकाबरोबरच एक उंच भालाही त्याने हातात धरला होता. आणि सर्वप्रथम या राजाराम मास्तरांची आणि या गावातील पहिल्या व्यक्तींची भेट झालेली आहे. त्या भेटीच्या प्रसंगाचं वर्णन व्यंकटेश माडगूळकर यांनी केलेलं आहे की हा दिसायला माणूस कशा स्वरूपाचा आहे, तर त्याच्या डोक्यावर तांबड्या रंगाचा पटका आहे, अंगामध्ये गोल सदरा आहे आणि धोत्राच्या टोकाबरोबरच एक उंच भाला देखील या व्यक्तीच्या हातामध्ये आहे. त्याचा चेहरा मोठा आणि लांबोडका होता, गालाचे हाडे वर आले होते, नाक सरळ होते. म्हणजे दिसायला कसा होता, त्याच्या अंगावर कोणत्या स्वरूपाचा पोशाख त्याने परिधान केलेला होता, त्याच्या हातामध्ये नेमकी कोणती वस्तू होती, हाही भाग या ठिकाणी वर्णन केलेला आहे. मिशातले केस काळे करडे होऊन धुरकटल्यासारखे दिसत होते. मुळीच संकोच न दाखविता त्याने आपल्या तांबरल्या डोळ्याने मला पाहून घेतले आणि मिशावरून बोटे फिरवून धुळीत थुंक टाकले. हा जो सर्वप्रथम या ठिकाणी भेटलेला व्यक्ती जो आहे, या दोघांच्या भेटीचे प्रसंग चित्रण व्यंकटेश माडगूळकर यांनी या ठिकाणी पुढील प्रमाणे केलेला आहे. जो भाग आपण या ठिकाणी पाहतो आहोत की त्याचं नाक सरळ आहे, चेहरा मोठा आणि लांबोळका होता, त्याच्या गालाचे जे हाडे आहेत ती वर आलेली आहे, त्याला जे मिशा आहेत ते मिशातील केस काळे करडे झालेले आहेत आणि काळे करडे होऊन धुरकटल्यासारखे तेथे दिसत आहे. त्याला मुळीच संकोच वाटलेला नाही, कारण तो या मूळ गावचाच आहे. त्यामुळे त्याला संकोच, भीती किंवा हा अनोळखी व्यक्ती कोण आहे असा प्रश्नही त्याच्या मनामध्ये आलेला नाही. आणि एक वेळ त्याने निरखून पाहतो आहे आणि निरखून पाहिल्यानंतर
या शिक्षकांना पाहिल्यानंतर त्याने काय केलेलं आहे, आपल्या मिशावरून बोटे फिरवलेली आहे आणि समोरच त्याने त्या समोरच्या धुळीमध्ये थुंकी टाकलेली आहे, म्हणजे तोंडातून थुंकतो आहे. ती मला तोंडावर आल्यासारखी वाटली आणि त्याचं हे कृत्य पाहून या शिक्षकांना त्यांचा हा स्वभाव या ठिकाणी आवडलेला नाही. खरं तर त्यांना असं वाटलं की आपण गावामध्ये अनोळखी आहोत. त्याने सहानुभूतीने विचारपूस करायला हवी होती, कोण, कुठले, नाव काय, गावामध्ये कशासाठी आले, अशी साधारणतः चौकशी करणे त्याने अपेक्षित होतं. परंतु त्याने असा एकही शब्द न बोलता उलट उर्मटपणे तो या ठिकाणी पाहतो आहे आणि समोर थुंकतो आहे. म्हणून या शिक्षकांना वाटलेलं आहे की जणू काही त्याने मला पाहूनच या ठिकाणी थुंकलेलं आहे आणि मला त्याची थुंकी ते तोंडावर आल्यासारखे वाटले आहे. उगीच चळबुळ करून मी पाय खाली सोडले आणि इकडे तिकडे बघितले, कारण तो काहीच बोलायला तयार नाही. त्याचं वागणं थोडंसं विचित्र वाटलेलं आहे, विक्षिप्तपणे वाटलेलं आहे आणि हा एक उर्मट स्वरूपाचा माणूस आहे, उर्मट स्वभावाचा माणूस आहे. तो काही आपल्याशी व्यवस्थित वागणार नाही, अशी एक खंत शिक्षकाच्या मनामध्ये, राजाराम मास्तरांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. मग त्यानेही त्याला न बोलता किंवा त्याच्या नजरेस नजर न देता त्यांनी आपले पाय खाली सोडले आणि इकडे तिकडे पाहत ते बसलेले आहे. दम देताना आवाज काढावा तसा आवाज काढून त्याने मला विचारले, काय अंडीवाला आहेस का? हे ग्रामीण बोलीभाषा जी आहे मानदेश परिसरातील, त्याचं वर्णन इथे केलेलं आपणास दिसून येतं आहे. मग तो इतक्या वेळ त्यांच्याकडे पाहतोच आहे, शिक्षकाकडे, आणि त्यांच्याकडे पाहून शेवटी तो काय करतो आहे, दम काढावा तसा म्हणजे मोठ्या आवाजामध्ये तो बोलतो आहे आणि मोठा आवाज काढून त्यांनी विचारतो आहे, काय अंडीवाला आहेस का? आता खरं तरी ते शाळेमध्ये पहिलाच दिवस आहे, आणखीन त्याने शाळा पाहिलेली नाही, बनगरवाडीमध्ये फक्त प्रवेशच केलेला आहे, तहान आणि भूक लागलेली आहे, आणखीन कोणाचीही ओळख झालेली नाही किंवा इथला गावप्रमुख देखील त्यांचा भेटलेला नाही. ज्या काही नजरेस थोड्याशा बाया पडल्या होत्या त्याही त्यांनी पाहून घरामध्ये गेले आहेत, लहान मुलेही त्या ठिकाणी पळून गेलेले आहेत. आणि या प्रथम दर्शनी हा माणूस भेटल्याबरोबर आपली सहानुभूतीने चौकशी न करता उपहासात्मकपणे, उपरितकीपणे तो म्हणतो आहे की तू अंडीवाला आहेस का अंडी विकणारा आहेस का, किंवा अंडे खरेदी व्यापार करणारा, विक्री व्यापार करणारा तो कोणी आहेस का गा, असा मोठ्या आवाजामध्ये दम दिल्यासारखा हा व्यक्ती शाळा मास्तरांना बोलतो आहे. अशा स्वरूपाची विचित्र वागणूक पाहून शाळा मास्तरांना थोडंसं वाईट वाटलेलं आहे आणि ते त्याला काहीही न बोलता थोडा वेळ शांत बसतात आणि उलट तोच पुढे आणखीन काही प्रश्न करतो आहे आणि तो कादंबरीकार त्या दोघांच्या प्रसंगभेटीचं वर्णन करताना शाळा मास्तरांनी हा दादू यांच्यातील जे संवाद आहेत त्या संवादाचंही वर्णन या ठिकाणी करतात आणि दोघांमध्ये प्रथमदर्शनी भेट कशी झाली या संबंधीचं चित्रण त्यांनी केलेलं आहे. याचाही विचार आपण करणार आहोत. आजच्या तासिकेमध्ये इथेच थांबूया. या दोघांमध्ये जी चर्चा झालेली आहे त्याचा विचार आपण पुढील तासिकेत करूयात. धन्यवाद.